नमस्कार, माझं नाव नमिषा धिमधिमे. वडिलांचं नाव नितीन धिमधिमे. मी लहान मुलगी आहे. मी आता सध्या 9वीत गेलेली आहे आणि हे सारखे लोक घरी वगैरे येतात, त्याच्यामुळे नीट अभ्यास वगैरे होत नाही. मागच्याच आठवड्यात आम्ही चौघांनी मिळून फाशी घेण्याचं ठरवलेलं आणि आमचा अभ्यास वगैरे काहीच नीट होत नाही. आमचं किराणा लवकर भरलेलं जात नाहीये. शाळेत बसवाले काका जाताना घेऊन जातात, येताना आम्हाला घरी चालत यावं लागतं कधी कधी. तर आम्हाला सारखं हे खूप 2 वर्ष झालं आम्हाला असंच चालू आहे. सारखं हे आम्हाला नाही हे होते आता आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासावर हे होतोय, परिणाम होतोय. पप्पांना मानसिक त्रास होतोय. पप्पांना आम्हाला कोणाला रात्री अशी नीट झोप पण लागत नाही. काय न्यायासाठी आम्हाला न्याय मिळावा, साईट परत सुरू व्हावी आणि सगळं नीट व्हावं. आणि पप्पा जसं म्हणतात तसं ते परत सगळं नीट व्हायला तयार आहे. पप्पा स्वतः एकटे करत आहेत तर त्यांना तरी करू द्या. तुम्हाला नाही करायचं तर तुम्ही नका करू, पण पप्पा करतायत तर त्यांना तरी करू द्या. आणि ते असं काही इलिगल वगैरे काही करत नाहीये, ते लिगली सगळं करतायत, तर त्यांना प्लीज ते करू द्या. मकरंद पांडे हे वडिलांची खूप वर्ष झाली मैत्री होती, त्यांनी धोका दिला, याबद्दल काय सांगता? त्याबद्दल मी लहान असताना सारखे म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण ते मकरंद पांडे हे काका घरी येऊन जेवण वगैरे जायचे, पण असं वाटलं नव्हतं की ते असे वागतील. कारण की ते लहानपणा म्हणजे मी लहान असल्यापासून पप्पांचे ते मित्र आहेत आणि ते खूप चांगले मित्र होते. आम्हाला आधी वाटलं पण नव्हतं ते असे वागतील, पण त्यांच्यामुळे आता खूप वाईट दिवस आलेत आमच्यावर.